सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। जे महापुरुषांचे जे विचार आहेत त्यांनी त्यांच्या काव्यलेखणीतून जगाला प्रबोधन देण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत तेच मी तुम्हाला इथे बोर्डावरती लिहून दाखवतो। आणि त्यांचे विचार एक तुम्हाला मोटिवेशन म्हणा, एक प्रेरणा म्हणा, एक काहीतरी चांगला मार्ग तुम्हाला मिळेल याचे मी प्रयत्न करत असतो। आणि ह्या थॉट्सचा मीनिंग अतिशय खूपच चांगला आहे। मला असं वाटतं या थॉट्सचा मीनिंग एक प्रेरणादायी आहे, जे मला जमतं किंवा त्याचं मीनिंग मला ज्या पद्धतीनं मला म्हणजे मला सोपा वाटेल ते मी इथे मराठीमध्ये लिहून दिलंय तुम्हाला। मला असं वाटतं आता सगळ्यांनाच खूप छान वाचता येतं। एकदा वाचून दाखवतो, मग परत तुम्हाला वाचायचंय, ठीक आहे? In this world of chance and change and mutability, the fulfillment of any resolve depends on the will of the Lord. संयोग आणि परिवर्तनाच्या या जगात कोणत्याही संकल्पाची पूर्तता देवाच्या इच्छेवर अवलंबून असते। आता याचं मीनिंग अतिशय सुंदर आहे। आपण जे काम करतात त्या भगवान परमात्माला ज्या दिवशी इच्छा होते आपल्याकडून चांगलं काम करून घ्यायची, किंवा इच्छा होते की जेव्हा आपल्या कर्मावरती विश्वास आहे, आपला कॉन्फिडन्स आहे आणि आपण त्या कामाचे पात्र आहात। मी हे सगळं का बरं बोलतोय की तुम्हाला मी चांगल्या सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला समजावून सांगेल आणि तुम्हाला समजेल म्हणून मी सांगतोय। कारण की या थॉट्सचा मीनिंग बोर्डावरती इथे मी लिहिलेला आहे। कोणतं पण काम असेल तर मला असं वाटतं जेव्हा देवाची इच्छा असते आपल्याकडून ते करून घ्यायचं असतं तेव्हाच ते काम होऊ शकतं। मला असं वाटतं आपले प्रयत्न असणं फार गरजेचं आहे, आपला कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे आणि आपण त्या भगवंतावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे। आता शब्दांचा जो मीनिंग आहे प्रॉपर ते मी लिहिलेला आहे, पण मला सांगायचं तात्पर्य असं आहे की मी एखादा थॉट्स जर लिहित असेल आणि त्याचा मीनिंग वाचून दाखवत असेल तर माझा उद्देश असतो की थॉट्सच्या माध्यमातून, महापुरुषांच्या विचारांच्या माध्यमातून मी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगावं, ती प्रेरणा तुम्हाला मिळावी, तुमचा कॉन्फिडन्स कायम चांगला असावा आणि तुम्ही तुमच्या कर्मावरती कर्माला चांगलं पहिलं प्राधान्य देऊन तुम्ही कर्मावरती विश्वास ठेवून तुम्ही तुमचं जीवन जगले पाहिजे। मला असं नाही म्हणायचं की देवावरती अवलंबून राहा, देव मला जेव्हा देईल किंवा देव मला जेव्हा करायला लावल तेव्हाच मी करेल, हा अशातला भाव नाही किंवा माझा पण सांगायचा भाव नाहीये आणि हा थॉट्सचा पण तो भाव नाहीये। कारण की जे विचार महापुरुषांनी आपल्याला दिलेले आहेत तर ती प्रेरणा अतिशय उत्तमातून उत्तम आहे। फक्त आपल्या विवेकाने आपल्याला ते समजून घ्यायचं आहे। म्हणजे त्या भगवान परमात्मावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या कर्मावरती आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे। आणि तुम्ही कर्म जर कर्तव्य पूर्ण केलं तर त्या भगवान परमात्माची बरोबर इच्छा होते आणि जेव्हा तुमचं कर्म उत्तम असतं, कर्माला तुम्ही पहिलं प्राधान्य देतात, तेव्हा भगवान परमात्मा तुमच्याकडून तो चांगलं कर्म करून घेत असतो। ठीक आहे, समजलं तुम्हाला? आपण सगळे वाचूया, ठीक आहे? चला। In this world of chance and change and mutability, the fulfillment of any resolve depends on the will of the Lord. Good. सिद्धी बेटा, उठ बेटा, वाचून दाखवू शकतो? चला उठा। In this world of chance and change and mutability, the fulfillment of any resolve depends on the will of the Lord. Good. विश्वनाथ महाराज उठा। In this world of chance and change and mutability, the fulfillment of any resolve depends on the will of the Lord. बघा, ज्या महापुरुषांनी, विचारवंतांनी जे त्यांच्या अभ्यासातून जे विचार मांडलेले आहेत, मी थॉट्सच्या माध्यमातून मी नेहमी सांगत असतो तुम्हाला
की माझ्या वाचनामध्ये जी गोष्ट येते किंवा मला जे गोष्टी आवडतात त्या गोष्टी मला तुम्हाला सांगायला आवडतात. म्हणून गुरुदेव बोर्डावरती एक थॉट्स लिहितात, त्याचा मिनिंग पण गुरुदेव तुम्हाला सांगतात आणि तुमच्याकडून वाचून घेतात. याचं कारण काय आहे तर विचारवंतांचा परिचय तुम्हाला झाला पाहिजे, विचारवंतांचे विचार तुम्हाला आवडले पाहिजे आणि तुम्ही तसे विचारवंत बनले पाहिजे. ठीक आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.